नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरके ऑफिशियल टेक मराठी या यूट्यूब चॅनेलवरती। मित्रांनो, बँकेत जॉब करायचा आहे का? तर या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया। बँक म्हणजे काय, बँकांचे प्रकार, बँकिंग सेवा आणि अभ्यासक्रम याचं सोपं आणि सरळ मार्गदर्शन तुम्हाला इथे मिळेल। तर चला बँकिंगचं जग एकत्र शिकूया, आपलं करिअर उज्ज्वल करूया। तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण इथे मिळणार आहे बँकिंग आणि करिअर संबंधित प्रत्येक अपडेट अगदी सोप्या आणि मराठी भाषेत। तर मित्रांनो, बँक म्हणजे काय? बँक ही एक वित्तीय संस्था आहे जी ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे आणि बचत खाती आणि ठेव प्रमाणपत्रे यांसारखी उत्पादने ऑफर करते। त्यानंतर बँकांचे प्रकार। बँकांच्या प्रकारामध्ये कमर्शियल बँक म्हणजे व्यापारी बँका, पब्लिक सेक्टर बँक्स म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँका किंवा नॅशनलाइज बँक म्हणजे राष्ट्रीयकृत सरकारी बँका, त्याचबरोबर प्रायव्हेट बँक्स म्हणजेच खाजगी बँका, फॉरेन बँक्स म्हणजे विदेशी बँका आणि कोऑपरेटिव्ह बँक्स म्हणजे सहकारी बँका, हे बँकेचे प्रकार आहेत। त्यानंतर आता बँकेच्या सेवा आणि सुविधा, त्यामध्ये ठेवी स्वीकारणे, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट यांसारख्या सेवा दिल्या जातात। त्याचबरोबर इतर सुविधा ATM जसं स्वयंचलित टेलर मशीन आहे, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड, मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, पासबुक आणि स्टेटमेंट सुविधा, सुरक्षित ठेव ज्यामध्ये सेफ्टी डिपॉझिट लॉकर आपण ज्याला म्हणतो, त्याचबरोबर नॉमिनेशन फॅसिलिटी आणि तक्रार निवारण, इन्शुरन्स यासारखे इतर सुविधा दिल्या जातात। तसंच पेमेंट आणि सेटलमेंट सेवा, चेक क्लिअरन्स, डिजिटल पेमेंट, बिल पेमेंट, ऑनलाईन व्यवहार सुद्धा बँकेमध्ये करता येतात। पैसे हस्तांतरण, RTGS, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, NFT, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, IMPS, तात्काळ पैसे हस्तांतरण आणि UPI सारखे युनिफाईड पेमेंट इंटरफेस अशा सुविधा देखील बँकेमध्ये दिल्या जातात। तर मित्रांनो, कर्ज सुविधा बघितल्या तर होम लोन म्हणजे गृहकर्ज, एज्युकेशन लोन, शिक्षण कर्ज, व्हेकल लोन, वाहन कर्ज, पर्सनल लोन, वैयक्तिक कर्ज, बिझनेस लोन, व्यावसायिक कर्ज देखील आपल्याला बँकेकडून भेटतं। आता IBPS परीक्षा अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला तर IBPS परीक्षा अभ्यासक्रम हा वेगवेगळ्या पदांसाठी, उदाहरणार्थ प्रोबेशनरी ऑफिसर, लिपिक, स्पेशलिस्ट ऑफिसर वेगवेगळा असतो। सामान्यत यात पूर्व परीक्षा, प्रिलिम्स, मुख्य परीक्षा, मेन्स आणि मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू असे 3 टप्पे असतात। पूर्व परीक्षेत इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता, तर्क क्षमता यांसारखे विषय असतात, तर मुख्य परीक्षेत यास डेटा विश्लेषण, संगणक ज्ञान आणि सामान्य ज्ञान ज्याला बँकिंग जागरूकता यांसारख्या विषयांचा समावेश असतो। तर IBPS परीक्षांचे हे जे 3 टप्पे आहेत त्याच्यामधील पूर्व परीक्षा, प्रिलिम्ससाठी इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता, तर्क क्षमता यांसारखे विषय असतात। मुख्य परीक्षा ज्यामध्ये रिझनिंग आणि संगणक क्षमता, इंग्रजी भाषा, डेटा विश्लेषण आणि व्याख्या, सामान्य अर्थव्यवस्था आणि बँकिंग जागरूकता यासारखे विषय असतात। त्यानंतर काही पदांसाठी वर्णनात्मक पेपर सुद्धा असतो। त्यानंतर मुलाखती काही पदांसाठी असते, जसे की प्रोबेशनरी ऑफिसर। आता टीप, परीक्षेच्या तयारीसाठी अधिकृत अधिसूचना आणि अभ्यासक्रमांची PDF नेहमी तपासा। अशाच नवनवीन माहितींसाठी, नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या आरके ऑफिशियल टेक या चॅनेलला भेट द्या, लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।